हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे का जे बांधकाम कामगार आहे. जे बांधकाम कामगार ज्यांचं कार्ड तयार झालेलं आहे, नोंदणी झालेली आहे, त्यांचं 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांना आता रिन्यूअल करायचं आहे. ते रिन्यूअल आपण कसं करू शकतो? तर मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण सांगणार का जे बांधकाम कामगार कार्ड आहे ते रिन्यूअल कसं करायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर करा, कारण असेच नवीन-नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर सर्वात पहिले आपण जाऊया जे पण तुमचं ब्राउझर आहे त्या ब्राउझरच्या स्क्रीनवर जाऊया. त्या ब्राउझरच्या स्क्रीनवर गेल्यानंतर इथं बघा 3 नंबरचं ऑप्शन आहे. जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत त्यांचं ऑनलाईन रिन्युअल कसं करू शकतो. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस आहे जो ओपन होईल. त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला नवीन रिन्युअल करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे, चेक करायचं आहे. ते तुम्ही करू शकता. तर आपण नवीन रिन्युअलवर क्लिक करायचं आहे. नवीन रिन्युअलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एमएच नंबर टाकायचा आहे. एमएच नंबर टाकल्यानंतर तुमचा डायरेक्ट फॉर्म असा ओपन होईल. असा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं काहीच नाही करायचं आहे. तुमचं जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. तुमचं जे ग्रामपंचायतची सही शिक्के वगैरे आणायची आहे, ठेकेदाराचा सही शिक्का आणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन इथं फक्त त्याची 90 दिवसाची माहिती भरायची. तर सगळ्यात पहिले तुमचं कामाचा पद्धत कोणती आहे, तुमचं ग्रामसेवक आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, का महानगरपालिका आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या प्रमाणपत्रावरती जी 90 दिवसाची तारीख राहते किंवा जी जारी करण्याची तारीख राहते, ती इथं जी तारीख आहे ती टाकून घ्यायची आहे. प्रमाणपत्रावरतीच तुमचा जावक क्रमांक पण असतो. तो प्रमाणपत्रावरचा जावक क्रमांक जसाचा तसा इथं टाकायचा आहे. त्यामध्ये कोणतीही चूक करू नये, कारण की थोडी जरी चुकी केली तर तो फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत टाकायची. ज्या ग्रामपंचायतमधून तुम्ही जे आणलेले पत्र, त्या ग्रामपंचायतचं नाव टाकायचं इथं. ती ग्रामपंचायत कोणत्या तालुक्यात येते किंवा कोणत्या जिल्ह्यात येते ते दोन्ही इथं टाकायचं आहे. पहिले जिल्हा टाकायचा आहे, मग तालुका टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुमचं जे व्हेरिफिकेशनचं ऑफिस आहे ते सिलेक्ट करायचं आहे. व्हेरिफिकेशन ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जो इथं तालुका निवडशाल त्या तालुक्याचंच व्हेरिफिकेशन ऑफिस इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही आणलेलं आहे ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र इथं फक्त अपलोड करायचं आहे. तेवढंच या रिन्युअलसाठी फक्त एवढंच लागतं, तुमचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला इथं जी व्हिजिटिंग डेट आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं रिन्युअल कोणत्या महिन्यात चालू तो इथं महिना सिलेक्ट करून, म्हणजे जे भरलेली तारीख आहे त्या सोडून तुम्हाला जो दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते सिलेक्ट करायची तारीख, ती तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं हे दिसतंय. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म सेव्हवर क्लिक करायचं आहे. मी फॉर्म भरलेला नाही म्हणून त्यामुळे तो प्रॉब्लेम आला. सेव्हवरती केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी द्यायचा आहे. ओ-टी-पी दिल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला जी तारीख घेतलेली ती तारीख त्या तारखेला तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जे WFC ऑफिस तुम्ही निवडलेलं आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल करा, कारण असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.